हाय गाईस, तुम्ही कसे आहेत? तुम्ही मस्त असणार. आपला आज दुसरा व्लॉग आहे आणि आज रामनवमी आहे आणि आता आपण रामनवमीची व्लॉग बनवणार आहोत. तर पाहूया आता पुढची प्रोसिजर काय आहे. चल लवकर. कुठं? काकड्याला. हो, मी नाही म्हणून. चल वाजलं ती. चल आता कपल अर्ध्या तासात. चल, तू बोलते एवढा तर येतो. तिथले काकड्याची पण शेवटी हो जरा. चला चल दरवाजा मम्मी काय उठ. आपण चालूया काकड्याला. हे फुला काढते आमच्या घरी इथं. तर तिने टाइमपास करते आणि पाठीमागे याड चालले पुढं. ये लवकर. येते आता पाठीमागे पाठीमागे ते. आता परत आले. येडी तू. आमचं पापू गेलं चालेल. नाही याचाला वापला. खाली आणि बोला अजून पण उठलं सगळं सुरू चालेल. फक्त 2 लाईटी 3 लाईटी लागेल. टाईम झाला म्हणून आपण शॉर्टकटने चाललो. मधूनच चाललं आपण गावात चाललं आपण तिकडे घातला विठ्ठल नाही. बाबा इथं सगळं बॅकाडी नाही. नदी वाला कसली भारी बाबा. नदीत आल्या होत्या. इकडं पावसाने खूप पाणी असतं. नदी फुल भरलेली असते. घरांच्यात पाणी जातं रे. आता उन्हा काय पाणी काकडं संपलेलं आहे आणि आपण चाललो घरी. हे आपले आंघोळ पण झाले. आम्ही परत आपण आंघोळ करू तुम्हाला भेटूया. आता आपण पोचतोय घरी. बाबा चक्कर
जाऊन पोचलो घरी. गॅस पंपून उठले. 7:30 वाजले. बघूया आपली मम्मी काय करते. मम्मी भाकरी टाकते. तर आहे गाईच आता 12 वाजलेत, 11:15 झालेत. आता आपण परत चाललो रामाच्या मंदिरात. कीर्तन चालू आहे. आता तुम्हाला तिथं दाखवतो मी. आणि दीदी पण क्लासला चालले आरीवर्कच्या. बघा तिने काय कार्यक्रम केले. दीदी चालली आता क्लासला आणि दीदी आरीवर्कच्या क्लासला आणि तिने काय काय बनवलं आहे. लक्ष्मी होईल सीता मी दशरथाच्या पोटी रामरूपी अवतरण. भाषा सांगितलेले त्या जगताचा संप्रदायामध्ये 29 उपवास केले जातात. वैष्णव कोणाला म्हणतात बोला. वैष्णव कोणाला म्हणतात. 20 आधी 9 उपवास करतो त्याला वैष्णव म्हणतात. आता तुम्ही म्हणाल 20 कोणती 20 कोणती. आता 24 एकादशी कळालं तुम्हाला. अधिक मासाला 2 पट एक्स्ट्रा होता. 24 एकादशी आणि 5 प्रमुख पर्व काळाचे उपवास करायचे. पण ती पर्व काळ कोणते ऐका. 29 उपवास करतात. 24 आणि 5 20 अधिक 9 वैष्णव काळाचं थांब म्हणून त्याचं पारणं दुसऱ्या दिवस सोडलं पाहिजे तर एकादशीचं पुण्य मिळतं. मग या 5 उपवासांचं ही 5 उपवास पण तशीच केली पाहिजेत. कशी कशी एकादशी सारखी माफ करा एकादशी सारखीच केली पाहिजे. पूर्ण दिवस रामनवमीचा उपवास केला पाहिजे. दुसऱ्या दिवस त्याचं पारणं सोडलं पाहिजे. नाही तर या व्रताचं फळ मिळणार नाही. कारण का एक हव्या म्हणून का ते अधिष्ठान देवाने आपल्याकडे दिल्या सांगावं वाटतं. ऐका आणि प्रसाद करत असताना लक्ष द्या. भिंगारकरांना पण सांगतो कुठेही सांगतो. प्रसादाचं जेवण बनवत असताना देवाला प्रसादाचं जेवण देत असताना देवाला वाहणारा प्रसाद किंवा नैवेद्य दाखवत असतो त्या प्रसादामध्ये कांदा लसूण टाकला जात नाही. म्हणून आपण साखरेचा नैवेद्य दाखवतो. नाही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो पण त्यामध्ये कांदा लसूण टाकत नाही. आज आम्ही प्रसाद ग्रहण करण्याकरता आलो का दुसरं काय मला सांगा. तर प्रसादाचं जेवण असेल लसूण टाकलं जात नाही. अहो पट्ट्यामध्ये पुरणपट्ट्यामध्ये ते देखील कांदा लसूण किंवा हे वर्ग केलं जातं. तुम्ही मला आता आम्हाला माहित नाही. आता जर माहित असलं म्हणजे विश्वनाथ भाऊ कृष्ण वगैरे ही सगळी मंडळी आणि आप्पा हे पांडुरंग आप्पा ही सगळी मंडळी या काळामध्ये मला पहिल्या कीर्तन पाहू शकता मग किती सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या. हरे मुके मना हरे मुके मना हरे मुके मना हरि मुके मना हरि मुके मना हरि मुके गणना कोणा करी. हरे मुके मना हरे मुके मना
हो पहा गणपती बाप्पा वाजत गाजत आपल्या या राम मंदिरामध्ये आलेले आहेत. या टाळकरी मंडळी मृदुंगमध्ये टाळकरी झोपले का? टाळकरी गायब झालेले आहेत, ते बसलेले असतील कुठेतरी. आणि पखवाज वादक आणि धुंदीच्या साह्याने आपल्या संस्कृतीनुसार गणपती बाप्पांना वाजत गाजत या ठिकाणी हे वारकरी मंडळी गणपती बाप्पाला घेऊन आलेले आहेत. या वारकऱ्यांचं या मृदुंगमण्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. ऐका, गणपती बाप्पा मोठे डोंग, आपण म्हणतो ना गणपती बाप्पाचे कान मोठे का, तर सर्व भक्तांचे गुणगान ऐकण्याकरता गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत. गणपती बाप्पांचे पोट मोठे का, तर सर्व भक्तांचे अपराध पोटात घालून एवढं मोठं पोट गणपती बाप्पाचं झालेलं आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपल्या गावामध्ये आलेले आहेत. हा आपल्याला आनंद झालेला आहे खूप. पण आनंद होत असताना गणपती बाप्पा पूजन करण्यासाठी आपल्याला कोणाला बोलवायला पाहिजे? ब्राह्मण तात्या. हो 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 बरोबर आहे तुमचं. ब्राह्मण तात्याला, वेद संपन्न ब्राह्मण तात्याला बोलू आपण. कारण आपल्या गावामध्ये ब्राह्मण तात्या, सुधीर तात्या आहेत, बाळा तात्या, यांचे शिष्य म्हणजे यांचे पटशिष्य म्हणजे दश ग्रंथी ब्राह्मण त्या सुधीर काकाने त्या ब्राह्मणाला शिकवण्यासाठी या दऱ्याखोऱ्यामध्ये मातीप्रबळच्या किल्ल्यामध्ये एका गुहेमध्ये ज्ञान दिला. असं पटशिष्य त्यांचे ब्राह्मण, ते ब्राह्मण तात्या, वेद संपन्न असणारे ब्राह्मण तात्या, त्या ब्राह्मण तात्याला आपण बोलूया. अहो ब्राह्मण तात्या, हॅलो 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 अरे 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 हो झाला विठाला 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 ब्राह्मण तात्या, अहो ब्राह्मण तात्या, अहो ब्राह्मण तात्या, हा वाद झाले काय ब्राह्मण तात्याला? काय झालं काय नक्की तुम्हाला? असं वाकडे तिकडे होऊन आले? काय ते सगळं थंड पिलं. बरं गर्मी होत आहे ना ब्राह्मण तात्याला. पण वाटलं जांभळाची वगैरे पिली का काय? जांभळच नाही आपल्या इकडे. जांभळाची पिली नाही ना? हा 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 जिरा सोडा पिला ब्राह्मण तात्याने. गरमीचे दिवस आहेत. ब्राह्मण तात्या, आपल्याकडे गणपती, तुम्हाला एक असं मंत्र तुमच्या मुखातून आम्हाला ऐकायचं आहे. ब्राह्मण तात्या, एक मंत्र तुमच्या मुखातून ऐकायचं आहे. मंत्र बोलून दाखवा. थांबा थांबा, आम्हाला वाटलं ब्राह्मण तात्या स्वर्गाला चालले का, असा आवाज काढला. ब्राह्मण तात्या असं मंत्र ना, ओम स्वस्ती श्री साम्राज्यम भोजम हरि ओम, असं बोला ना तुम्ही. ओम, आम्हाला वाटलं वैकुंठाला वगैरे चाललेत काय, वैकुंठाचं मंत्र आहे का? ओ ब्राह्मण तात्या,
अहो ब्राह्मण तात्या अरे बापरे, ब्राह्मण तात्यांनी खूप विधी करून आलेले आहेत. तुम्हाला त्यांना रस्त्यामध्ये वरात भेटली. बरं ठीक आहे, वरात भेटली, ती सर्व कार्यक्रम तुम्ही आटपून वारदोली गावामध्ये गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी आलेले आहात. परंतु गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला गावचे पाटील आहेत, त्या पाटलांना बोलवावं लागेल. तर त्या पाटलांना आपल्याला बोलवावं लागेल, कारण पाटलाचा अधिकार आहे. गावचे पाटील आहेत म्हणून पाटलांना आपण बोलवूया. अहो पाटील, लवकर या, लवकर. पाटील जरा घाईवरच आलेत. पाटील, वाड्यावर होते का तुम्ही? अरे बापरे, ठीक आहे. पाटील, अहो पाटील, आपल्या या गावामध्ये राम जन्मोत्सवानिमित्तानं गणपती बाप्पा आलेले आहेत. कशा करता? गावातील सर्व ग्रामस्थांनी राम जन्मोत्सव कशा प्रकारे साजरा केलेला आहे ते पाहण्याकरता आलेले आहेत. परंतु आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्या गणपती बाप्पाचं पूजन व्हायला हवंय म्हणून तुमच्या हस्ते पूजन करायचं आहे. पण ब्राह्मण तात्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सौभाग्यवती आहे का? तुमचं लग्न झालेलं आहे का? 5 वर्षापूर्वी लग्न झालं. किती वर्ष झाली? 5. बापरे, झालं वाजवा पाटलांसाठी. 5 वर्ष झाली पाटलाला लग्न झालेलं. तुझं किती वय आहे पाटील? तुमचं वय तरी किती आहे? 12. बापरे बाबा, पाटलांचं वय 12 आहे. त्याचं एकमेव कारण आहे की मागच्या काळामध्ये लहानपणी पाळण्यामध्ये लग्न झालेलं आहे पाटलांचं. असो पाटील, खूप सुंदर असं तुमचं लवकर लग्न झालेलं आहे. परंतु तुमच्या पत्नीचं नाव काय आहे? अरे सुंदरा. अरे बाबा, सुंदरा नाव आहे. सुंदरा, सुंदरा, सुंदरा आली का? सुंदरा आली का सुंदरा? ब्राह्मणाच्या सुंदराला बघून बिघडले बाबा. ब्राह्मण वाकडे होते, आता सरळ लागतात. ते लागतात बघा, त्यांच्या हे ना चेहऱ्यावर हास्य आहे, हास्य. काय हसतात बघा. अहो पाटील, तुमचं लक्ष आहे का सुंदरावर? मग सुंदराशी इकडे बाजूला काय गेली? तात्यांच्या कडेला. अहो अगं सुंदरा, पाटलांच्या जवळ राहा. अहो ब्राह्मण तात्या, बोला. आता पाटलांना आपण पूजेसाठी बोलवलेलं आहे आणि पाटलांची पत्नी, धर्मपत्नी सुंदरा, नावाप्रमाणे सुंदर आहे. ब्राह्मण तात्या, बरं ठीक आहे. सर्व गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी पाटील आलेले आहेत आणि त्यांची धर्मपत्नी देखील आलेली. मला वाटलं काय धवलारीन आणली का काय? अशीच धवलारीन बोलते. आधी गणपती बाप्पाचं पूजन करण्यासाठी ओम केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमो नमः, हरिद्रा कुंकुम समर्पयामि पुष्पम असं बोलायचं असतं ब्राह्मण तात्या. तुम्ही आहे ना, ते चुकीचे मंत्र तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेले आहे. परंतु असू द्या, आता पाटलांच्या आणि पाटलांच्या पत्नीच्या हस्ते पूजन करण्यासाठी आणि आरतीचं ताट आणा जरा, आणि पूजन करण्यासाठी
परंतु भजनी मंडळी आपल्याला बोलवायला लागणार आहे. कारण ती भजनी मंडळी अशी आहे की त्या भजनाच्या म्हणजे पकवाच्या आवाजानं गणपती बाप्पा अगदी मंत्रमुग्ध आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन पाटलांना देखील आशीर्वाद देतील वेद संपन्न ब्राह्मणाच्या हस्ते. आणि त्या असणाऱ्या मृदुंगमणीच्या वादकाच्या हस्ते या ठिकाणी आरती होणार आहे. आता मृदुंगमणी म्हणजे पकवाद वादक या ठिकाणी पक्क धूमवाले येत आहेत. खरोखरच महाराज जबरदस्त डबल वाजवा. अहो नाच नाही महाराज, मस्त एकदम. काय आहे माहिती आहे का, प्रबलगडाच्या पायथ्याशी महाराजांची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये फक्त आणि मृदुंग शिकण्यासाठी जवळजवळ 800 वर्ष झाली हे मृदुंगमणी. कारण हे त्रिकाल ज्ञानी आहेत. जसे ऋषी जगले 1000 वर्ष, ते ऋषींचे हे पुत्र आहेत, महाऋषी आहेत ते आणि मृदुंगमणी आहेत. आता त्यांच्याकडे असणारे बोल ते पकवाजाच्या साह्याने आपल्याला ते बोलून दाखवतील. अहो पकवाज वादक, अहो पकवाज वादक, तुम्हाला बोल येतात का? बोल हो येतात. मग जरा बोलून दाखवा ना, काय वाजवणार आहे तुम्ही? आरतीसाठी बोल कोणता आहे आरती वाजवण्यासाठी? जिंदादा जिंदादा पहा पहा, सर्व शिकलेले आहेत. धिंदा कधी पण खा, कधी पण जा. धिंदा चपात्या खा, भाकरी खा, कधी पण जा. संस्थेत जा, घरी जा. धिंदा. आता दुसरे पकवाज वादक आहेत. पहाटे 5 वाजता उठतात आणि पुन्हा सकाळी 12 वाजेपर्यंत बिना भाकरी खाता पकवाज वाजवतात. त्यांचे शरीर बघा ना, वाजवून ही हाडाची काढ झाली. परंतु त्यांच्या पकवाजाच्या बोलातून असे शब्द प्रगट निघतात की असे बोल त्यांच्या त्या पकवाजातून निघतात. तुम्हाला पकवाजाचे बोल वाजवता येतात तर बोलून दाखवा पहिल्यांदा. अरे बाबा, एकाच गुरुचे शिष्य दिसतात ते. धिंदा आता फक्त 2च बोल दिलेले आहेत. तुम्हाला दुसरे बोल दिले नाही काही गुरुने? दुसरे बोल बोलून दाखवा, बोलून दाखवा दुसरे बोल. दागिनता हागीच घेऊन आलाय ना? ठीक आहे, सुंदर असे बोल तुमच्या पकवाजाच्या बोलातून वाजून दाखवा. पकवाजामधून धिंदा बोल वाजून दाखवा. टाळ्या वाजवा. सुंदर असे वाजून दाखवलेलं आहे. ब्राह्मणाच्या पुढे या, ब्राह्मणाच्या थांबा. आता खूप असे चांगले मृदुंगमणी आणलेले आहेत. त्या गणपती बाप्पाला खूप उशीर झालेला आहे. वास्तविक पाहता या राम मंदिरातून गणपती बाप्पांना या जगाचा विचार करण्यासाठी पुन्हा
परतीच्या मार्गाला जायचं आहे, म्हणून आपण पूजा करूया. ब्राह्मण तात्या, पूजा करत असताना अगोदर आचमन करायचं असे, परंतु तुम्ही त्यांना आचमन सुद्धा सांगितलं नाही. काय आचमन करायचं असते ते जरा तुम्ही सांगा. डोळ्यातून पाणी काढायचंय की पाण्यातून डोळे काढायचे आहेत ते सांगा जरा. ब्राह्मण तात्या, पाटलांच्या हातावर पाणी द्या. ब्राह्मण तात्या, हे घ्या पाणी, तुम्ही पण घ्या. इकडे वाकून नका बघू. नेत्राचे पाणी डोळ्याला लावा. पुष्पम फलम समर्पयामी. आचमन करा जरा, ते आचमन करा. तुम्ही पण आचमन करा. हात लावा पहिले. तुम्ही नका लावू, पण त्यांना सांगा तुम्हाला हात लावायची गरज नाही, ते लावतील. असा हात सांगा, बोलून सांगा. हातात त्यांना जरा आवाज कमी येत आहे. आवाज येतो तुम्हाला, जरा बोलताना कमी पण होतोय, म्हणजे तोतरीत बोलता तुम्ही. काय होती मशीन आणली नाही ताई आज. मशीन त्यांची पाटलांची घरी राहिली म्हणून त्यांना आवाज येत नाही. ठीक आहे, तुम्ही आचमन वगैरे केलेलं आहे. मग आता आरती करूया गणपती बाप्पाची. पाटील ह्या आरती, आणि आरती करायला गणपती बाप्पाच्या आरती करण्यासाठी सौभाग्यवती सुंदराबाई आलेली आहे. आणि सुंदरा आणि पाटील आरती करत आहेत. आरती करताना त्या पाटलांच्या समवेत पकधुमवाले देखील त्या आरतीसाठी पखवाज वाजवत आहे. सुख करता दुःख हरता परंतु बासरी वाजवत असताना या पेंड्याने वाकड्याने जी गाय आणलेली आहे ती अशी साधी सुधी गाय नाही बरं का. ती वासनारूपी गाय आहे. परंतु या वासनेवर, त्या वासनारूपी गायीवर विजय मिळवण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो ती वासनारूपी जी गाय आहे ती काय करते, जिकडे जाऊ नये तिकडे जाते, जे खाऊ नये देते ते खाते, आणि जिकडे जावे नाही तिकडे जाय, जे खावे नाही ते खाय. तिचा हाणून मोडावा पाय गळ्यानो वासना ओढाळ गाय, म्हणून भारुडाच्या माध्यमातून प्रकट करत आहे. वासना वडाळ गाई गळ्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाई गळ्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाई गळ्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाई गळ्यानो, वासना वडाळ गाय.
हो, ती वास्तवरूपी गाय आहे ते भारुडाच्या माध्यमातून आपल्याला कळालेले आहे. म्हणजे भारुडाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या वासनारूपीचं गायीचं काय केलेलं आहे, पाय मोडलेला आहे. आणि गोपाळ गड्यांना मात्र त्याने स्वीकार केलेला आहे. गोपाळ गड्यांना, कारण ते गोपाळ गडी सवंगडी जरी वाकडे तिकडे होते परंतु त्यांचा अंतःकरण मात्र सरळ निर्मळ होता. गोपाळ गडी होते वाकडे तिकडे, पेंड्या सुदामा. आपण म्हणतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदाम बघा भूत कसा आहे. भूत बघा, वाटते ना भूतासारखं भूत. हे भूत बाबा वारगोलीमध्ये का आले, कारण भगवंत येऊन गेले. भगवंत येऊन गेले सर्व देव, परंतु भूताला देखील भूताला काय आवाज बघा कसा आहे, भूताचा आवाज बघा. आमोशाचा आवाज येतो. हा, आमोशाच्या दिवशी बाहेर निघायचं नाही, कारण आमोशाच्या दिवशी काय असतात या भूताने नक्की नरबली घेतलेला दिसतो. नरबली नक्की घेतलेला दिसतो, कारण हे देवादिकांना पाहण्यासाठी नाही, देवादिकांना पाहण्यासाठी नाही, देवादिकांना पळवण्यासाठी हा भूत आलेला आहे होता असं वाटतं. कारण गणपती बाप्पा आले, भगवान शंकर आले, श्रीकृष्ण परमात्मा आले आणि देव कुठे गेले, देव कुठे गेले, कारण देव गेल्यानंतर भूतांचं आगमन होतं. जिथे देव नसते ना तिथे भूत लगेच प्रकट होतात. म्हणून वारदोली गावामध्ये देखील भूत आलेलं आहे. तो भूत मोठा आहे. कसं मोठा आहे तर भारुडाच्या वाद्यावाजून आपल्याला आहे. भूत जबार, भूत जबार मोठा गबाई. भूत जबार, भूत जबार मोठा गबाई. भूत जबार, तुझे गेले देवरचे या भूताने धरले कसे. लिंबू नारळ कोंबडा उतारा, नारळी कोंबडा उतारा, लिंबू नारळ कोंबडा उतारा, त्या भूताने धरला तारा. नारदाला 60 पोरे झाले, भूत लागले ध्रुव बाळाला, लागले ध्रुव बाळाला 60 भूत लागले ध्रुव बाळाला. उभारण्यात केला भूत जबार मोठा गबाई.
सर्व काय साधा देता खरंच भूत जबर भूत आहे. पण लहान मुलांना उचलून धरलं ना तर त्यांच्या आई उद्या मला सकाळी घरी येऊन बघतील तर भूत कुठून आणलं होतं तू, कारण त्याला येईल उद्या ताप. हे गरमीचे दिवस आहेत. याला भूत बघितलं की एवढं मोठं भूत तर तो माझा भूत आहे ना, त्याला ताप येईल म्हणून भूता आता तू आपल्या मार्गाला जा. कुठून आलास त्या मार्गाला जा भूता, कारण आमचे भगवान तू रामप्रभू लक्ष्मण मारुतीराय आणि सीतामाता, कारण नुसतं राम म्हटलं भगवंताचं नाव घेतलं तर पळून जातात. कारण भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. तुका राम नाम शोभाना बसण्यासाठी तुमच्या ना शोभाना देव आहेत श्री राम प्रभू. पहा भगवान श्री राम प्रभूंचं आपल्याला वाटलं की राम जन्मोत्सव साजरा होत असताना आपल्या वारदोली गावामध्ये जसं जल्लोष होत आहे तसं आज अयोध्यामध्ये अयोध्या ही आपल्या दिवाळी सारखी सजलेली आहे. त्या अयोध्येमध्ये फक्त श्री राम प्रभूंचं नाम घोष खरं एकच नाम काय तर भगवान श्री प्रभू रामचंद्राचं नामचिंतन त्या ठिकाणी संपन्न होत आहे किंवा नामघोष चालू आहे. ते भगवान श्री राम प्रभू आणि भगवान लक्ष्मण बघा राजाधिराज श्री राम राजा की रे झाला. भगवान श्री राम प्रभू राजे झाले. मारुती राया असं वाटतं मारुती रायानं लंकेतून आल्यासारखं वाटतं. आता फायनली रात्रीच्या वाजल्या 11:30 आणि आपण आलो मंदिरात ना. जस्ट आत्ताच आलो आहे आणि किती घाम फुटल्या म्हणून बघूया आपल्याला. आणि काय किती गरम होते, कधी जाईल गरम, मरणीचं ऊन पडते असं वाटतं कधी पाऊस येईल. आणि आता आपण ब्लॉग एंड करतो आहे आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघायला जर बिलकुल विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.